आणि यानंतर राजकीय बातमी आहे। जे देवेंद्र फडणवीसांना अपमानित करून अर्धवट उपमुख्यमंत्री ठेवलं त्यांना शिवसेनेचं राम मंदिरात योगदान काय हा प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार नाही असं म्हणत संजय राऊत यांनी टोला लावला आणि त्यावरती आता देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर सुद्धा दिलंय। फडणवीस यांनी आधी स्वतःची खुर्ची सांभाळावी। ज्या पद्धतीने त्यांना अपमानित करून अर्धवट उपमुख्यमंत्री केलेला आहे ना, त्याच्यावर त्यांनी पाहावं। राम मंदिराच्या संदर्भात शिवसेनेचं योगदान काय आहे हे या जगातला प्रत्येक हिंदू जाणतो। त्यांना विचारा प्रश्न, तुम्ही कुठे होतात म्हणून। डरपोक पळून गेले हे लोक। मैदान सोडून पळून जाणाऱ्या लोकांनी, अयोध्येच्या मैदानातून पळून जाणाऱ्या लोकांनी, या पळपुट्यांनी शिवसेनेच्या राम मंदिरातील योगदानावरती प्रश्न विचारावे। ही संघनीती आहे। स्वतःची नामर्दानगी लपवायची आणि दुसऱ्याच्या शौर्यावरती बोट दाखवायचं, बरं का? हा रामाचा अपमान करतायत ते। त्यांचं या आंदोलनात काही कॉन्ट्रिब्यूशन नाही असे लोक अशा प्रकारचे आरोप करून स्वतःचं हसं करून घेत आहेत आणि कोट्यावधी हिंदूंचा अपमान करतायत। आता तरी उबाठाने अशा प्रकारे हिंदूंचा अपमान करणं उबाटा सेनेने बंद करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।